विद्यार्थ्यांनो, आपण इतिहासातील 6वे प्रकरण स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ हा अभ्यासत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण विविध मुद्दे याशी संबंधित अभ्यासले होते. जसं ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास, आर्थिक शोषण, पाश्चात्य शिक्षण, वृत्तपत्रांचं कार्य, तसंच राष्ट्रीय सभेची स्थापना, जहाल युग, मवाळ युग. त्यानंतर आपण बंगालची फाळणी अभ्यासलं होतं, ज्यामध्ये इंग्रजांनी मुद्दाम काय केलं होतं, इंग्रजांचे जे नेते होते ज्यांचं नाव आपल्याला माहीत आहे, लॉर्ड कर्झन. या लॉर्ड कर्झनने मुद्दाम 1905मध्ये बंगालची फाळणी केली होती, मुद्दाम भारतीयांना दुर्बल करण्यासाठी, भारतीय चळवळ कमजोर करण्यासाठी. तर हे सगळं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं होतं. इथून आपण वंगभंग चळवळ आणि त्या समोरील मुद्दे अभ्यासू. तर वंगभंग चळवळ म्हणजे काय? वंग म्हणजेच काय? बंगाल. ठीक आहे. भंग म्हणजे त्याला 2 भागात विभाजित केलं होतं आणि या विरोधात भारतीयांनी जी चळवळ उभारली म्हणून तिला वंगभंग चळवळ असं म्हणतात. तर बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये फाळणी विरोधात जनमत जागृत झालं होतं. लोकांना फाळणी आवडली नव्हती. बंगालला विभाजित करणे हे चुकीचं आहे असं संपूर्ण भारतातल्या लोकांना वाटत होतं. त्यामुळे 16 ऑक्टोबर हा फाळणीचा जो दिवस होता तो राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेध सभा म्हणजे इंग्रजांचा विरोध करण्यासाठी ज्या सभा आहे त्या केल्या गेल्या. त्यामध्ये इंग्रजी सरकारचा विरोध केला गेला, निषेध केला गेला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायलं जाऊ लागलं. ऐक्याचं प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचे कार्यक्रम घेण्यात आले. सरकारी शाळा, महाविद्यालयावर बहिष्कार टाकण्यात आला. मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले. वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केलं. वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली आणि एक राष्ट्रीय चळवळ ती बनली. असंतोषाची तीव्रता पाहून 1911मध्ये ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. पण इंग्रजांना जे साध्य करायचं होतं ते त्यांनी केलं होतं. त्यांनी हिंदू मुस्लिम यांमध्ये फूट पाडण्याचं जे राजकारण आहे ते इथून सुरू केलं होतं विद्यार्थ्यांना, ज्याचा परिणाम मग नंतरच्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान याच्या निर्मितीमध्ये आपल्याला दिसून येतो. तसंच मुस्लिम लीगची स्थापना, असं वेगवेगळ्या कारणामुळे भारतीयांना कसं डिवाइड अँड रूल, फोडावर राज्य करा या नीती अंतर्गत वीक करायचं, कमजोर करायचं, हे इंग्रजांचं जे धोरण होतं ते आपल्याला इथून दिसून येतं. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री. तर 4 सूत्रांचा वापर भारतीय राष्ट्रीय सभेने केला होता. तो कोणता ते आपण यात बघणार आहोत. तर 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे त्यावेळेसचे अध्यक्ष होते नामदार गोखले. त्यांनी वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला होता. जे आंदोलन सुरू होतं बंगालच्या फाळणी विरुद्ध त्यांना पाठिंबा होता. 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते, ज्यांनी भारतीय द्रव्य अपहरणाचा सिद्धांत, इंडियन ड्रेन थिअरी मांडली होती. ते दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला होता. म्हणजे स्वराज्य हा शब्द सगळ्यात आधी दादाभाई नौरोजी यांनी त्या व्यासपीठावरून मांडला होता. त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये भारतीयांना एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचं ध्येय साध्य करा. म्हणजेच आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार, रोगराई यांना बळी पडत आहे त्यांना वाचवता येईल व सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे मानाचं स्थान होते ते पुन्हा प्राप्त होईल. म्हणजे भारताची जी संस्कृती होती, भारताचं जे वैभव होतं जुनं, ते भारताला पुन्हा मिळेल असा संदेश त्यांनी दिला. याच अधिवेशनामध्ये स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार हे ती 4 सूत्रे आहे. याला चतुसूत्री आपण म्हणतो. स्वराज्य, आपल्या देशावर आपलं राज्य. स्वदेशी, आपल्या देशातल्या वस्तू आपल्या देशात वापरायच्या, इतर देशातल्या वस्तू वापरायच्या नाही, जेणेकरून आपल्या देशातील व्यापारी उद्योगधंदे वाढतील. राष्ट्रीय शिक्षण, जे शिक्षण इंग्रजांनी दिलं ते न घेता भारताचं शिक्षण, भारतीय इतिहास, भारतीय संस्कृती शिकवली जावी. आणि बहिष्कार, जे युरोपीय आहे, जे विदेशी आहे, जे इंग्रज आहेत त्यांच्या सगळ्या वस्तू, सगळ्या विचारांवर बहिष्कार. या 4 सूत्रांवर राष्ट्रीय सभेने जोर दिला आणि या सगळ्या सूत्रांना त्यांनी एकमताने स्वीकारलं. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधनसामग्री, मनुष्यबळ व अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि त्यातूनच आपल्या देशाचं हित साधता येईल. परदेशी वस्तू व मालावर आपल्याला बहिष्कार टाकावा लागेल, ही त्याची पहिली पायरी होती. तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी त्यांनी ठरवली. बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याचा मुळावर घाव घातला जाईल. म्हणजे ज्यामुळे इंग्रज शक्तिशाली बनले व्यापारामुळे, तोच कुठेतरी नष्ट झाला तर इंग्रजांना भारतात राहायचं कारण उरणार नाही व ते भारत सोडून निघून जातील, हे सर्व नेत्यांचं मत पडलं.
माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघा विद्यार्थ्यांनो, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 भारत सेवक समाजाची स्थापना केली. लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करून स्वार्थत्यागाची शिकवण, स्वार्थ त्यागायचा व देशाबद्दल विचार करायचा, यासाठी या समाजाची स्थापना, या संघटनेची स्थापना त्यांनी केली. धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा, सामाजिक एकोपा, लोकांना एकमेकांबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, तसेच शिक्षणाचा प्रसार करायचा, हे भारतीय सेवक समाजाचं मुख्य उद्दिष्ट होतं. विद्यार्थ्यांनो, आपण याआधी जहाल व मवाळ युग बघितलं होतं, तर यांच्यामध्ये काही मतभेद झाले, ते आपण यात बघणार आहोत. बघा, राष्ट्रीय सभेच्या विचारसरणीत मतभेद आले होते. 1907 सालच्या सुरत अधिवेशनात ते विकोपाला गेले, म्हणजे ते आणखी खूपच वाढले. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता. मवाळ म्हणत होते की स्वदेशी व बहिष्कार हे आपण थोडे बाजूला ठेवले पाहिजे, तर तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. तर मवाळ असं म्हणत होते की तो ठराव नाही करायचा स्वदेशी व बहिष्काराचा. याविरुद्ध जहालांचं म्हणणं होतं की चतुसूत्रींचं पालन झालंच पाहिजे आणि तो यशस्वी झाला पाहिजे, व मवाळांचं मत अयशस्वी ठरलं पाहिजे. त्यासाठी जहालांची खटपट होती. नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता या मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते व राष्ट्रीय सभा यांना काबीज करत आहे, जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करत आहे, असा आरोप केला. लाला लजपत राय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पाडून चालणार नाही, असं टिळकांचं मत होतं. अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला, तडजोड अशक्य झाली. शेवटी अखेरीस राष्ट्रीय सभेत फूट पडली. ब्रिटिश सरकारची दडपशाही. वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जनआंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झालं. इंग्रजांना वाटलं की वंगभंगासारखं जे आंदोलन भारतीयांनी उभारलं, त्यामुळे भारतीयांची शक्ती वाढत चालली आहे, राष्ट्रीय सभेची शक्ती वाढत चालली आहे. तर यामुळे सरकारला वाटलं की आपण इथे राज्य करणं आपल्याला मग अशक्य होऊ शकतं, आणि म्हणूनच या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी, म्हणजे थांबवण्यासाठी, सरकारने दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. दडपशाही म्हणजे जे काही आंदोलन, जे काही चळवळ होत आहे ती थांबवणे, जोर जबरदस्तीने थांबवणे, त्या नेत्यांना पकडणे, त्यांना जेलमध्ये टाकणे, अशा पद्धतीच्या धोरणाला दडपशाहीचं धोरण म्हणतात. सार्वजनिक सभावर त्यांनी कायद्याने बंदी घातली. सार्वजनिकरित्या कोणीही सभा करणार नाही. हा कायदा मोडणाऱ्यावर कठोर शिक्षा केल्या. शाळकरी मुलांना सुद्धा फटके मारले चाबकाचे. वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लादले. सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने, जिथे वृत्तपत्र छापले जातात, ते जप्त केले. लेखकांना, संपादक जे वर्तमानपत्र छापतात, त्यांना तुरुंगात टाकलं. सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध तर कडक कारवाई केली. त्यांची तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली. क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्ब हल्ले करणे हे मार्ग पत्करले. बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केसरी पत्रातून करणाऱ्या लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप लावला व 6 वर्षे म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात त्यांना शिक्षा दिली, तुरुंगात पाठवलं. बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली. तर लाला लजपत राय यांना पंजाबमधून हद्दपार केले, म्हणजे काढून टाकले. त्यांना पंजाबमध्ये शिरू दिलं नाही. मुस्लिम लीगची स्थापना. वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ताधीश बेचैन झाले होते. इंग्रजांनी फोडावर राज्य करा या नीतीचा अवलंब पुढे केला. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये, की बंगालची फाळणी जिथे झाली तिथेच कुठेतरी भारतामध्ये हिंदू व मुस्लिम यांना वेगळं करायचं हे इंग्रजांनी ठरवलं होतं. कारण की त्यांना माहीत होतं की भारताची सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे लोक एकत्रित जर आले, एक झाले, तर आपण यांच्यावर राज्य नाही करू शकत. तर यांना वेगळं करायचं धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर. त्यासाठी मुद्दाम यांनी फोडावर राज्य करा या नीतीचा अवलंब सुरू ठेवला. मुस्लिमांचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी मुस्लिमांना सांगितलं, अरे भारतामध्ये मॅक्झिमम लोक कोण आहेत? जास्तीत जास्त हिंदू आहेत. मुस्लिमांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. त्यामुळे जरी आम्ही इंग्रज गेलो तरी भारतावर हिंदूंचं राज्य होईल, मग मुस्लिमांना त्यांचं अधिकार मिळणार नाही, हिंदू लोक मुस्लिमांना प्रशासनात सामावून घेणार नाही. तर या गोष्टी त्यांनी कुठेतरी मुस्लिमांच्या डोक्यात टाकल्या, त्या नेत्यांच्या डोक्यात टाकल्या. व मुस्लिमांचे हितसंबंध जर जपायचे असेल तर तुमची एक वेगळी संघटना तयार करा, एक स्वतंत्र राजकीय संघटना तुमची असली पाहिजे, हा प्रचार इंग्रजांनी केला. ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्चवर्णीयांनी एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली, आगा खान एक नेते होते, त्यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना ते भेटले. लॉर्ड मिंटो व इतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना उत्तेजन दिले व 1906 विद्यार्थ्यांना 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि पाकिस्तान निर्मितीची सुरुवात इथे पक्की झाली. ठीक आहे, सुरुवात झाली होती बंगालच्या फाळणीपासूनच, तर ती इथे पक्की झाली. मुस्लिम लीग वेगळं झालं.
राष्ट्रीय सभेपासून. मोर्ले मिंटो कायदा. भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबद्दल असंतोष होता. भारतीय जनतेच्या दारिद्र्याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण होय अशी जनतेची भावना होती. कर्जांचे दडपशाहीचे धोरण, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यात समाविष्ट न करणे, भारताबाहेर आफ्रिकेत भारतीयांना अन्याय वागणूक मिळणे, यामुळे या असंतोषात भर पडली. भारतीयांच्या असंतोषाला तात्पुरती मलमपट्टी म्हणजे तो असंतोष तात्पुरता शांत करण्यासाठी मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 करण्यात आला. या कायद्यानुसार कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. म्हणजे कायदेमंडळात जे भारतीय सदस्य होते त्यांची संख्या वाढवायची आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करायचा ही तरतूद करण्यात आली. या कायद्यानुसार मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. ब्रिटिशांच्या या कुटील नीतीमुळे भारतात फुटीर वृत्तींची किंवा फुटीरतावादी बीजे पेरली गेली. मुद्दाम इंग्रजांनी काय केलं, मुस्लिमांसाठी एक वेगळा मतदारसंघ निर्माण केला जेणेकरून हिंदू व मुस्लिम यांच्यात भेद निर्माण झाला पाहिजे. लखनौ करार विद्यार्थ्यांनो. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे राष्ट्रीय सभेमध्ये जहाल व मवाळ हा जो मतभेद निर्माण झाला होता हा कुठेतरी मिटवण्याचा प्रयत्न या अधिवेशनात झाला. याच वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यातही समेट घडून आली. म्हणजे यांच्यातही एकोपा आला. मुस्लिम लीग जरी वेगळं असलं तरी ते भारताचाच एक भाग आहे ही गोष्ट कुठेतरी त्यांच्या लक्षात आली आणि ते सुद्धा म्हणजे मुस्लिम लीग, जहाल व मवाळ यांच्यातला मतभेद हा सगळा इथे कुठेतरी मिटताना आपल्याला दिसला. तर तो करार होता लखनौ करार. या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणि भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचं सुद्धा मुस्लिम लीगने मान्य केलं. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांना होम रूल चळवळ. 1914 टिळकांची मंडालीच्या तुरुंगातून सुटका झाली. मंडालीच्या तुरुंगामध्ये टिळकांना म्यानमार येथे ठेवलं होतं. तर तिथून त्यांची सुटका झाली. तेव्हा युरोपामध्ये पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं होतं. त्यावेळेस युरोपात पहिलं महायुद्ध सुरू होतं. या युद्धाचे थेट परिणाम भारतालाही भोगावे लागले, कारण की भारतातूनही बरेचसे भारतीय सैनिक हे पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांकडून लढले होते, ब्रिटिशांकडून लढले होते पहिल्या महायुद्धात. तर या युद्धाचा परिणाम भारताला भोगावा लागला. दैनंदिन गरजांच्या वस्तूंचे भाव वाढले, कारण की भारतात इंग्रज होते आणि इंग्रज युद्ध करत होते, त्यामुळे भारतामध्ये सुद्धा महागाई वाढली होती. ब्रिटिश सरकारने भारतावर अनेक निर्बंध लादले, त्यामुळे भारतात असंतोष वाढला होता. या परिस्थितीत डॉक्टर ॲनी बेझंट ज्या आयर्लंडच्या होत्या, कारण की होम रूल चळवळ ज्याचा आपण अभ्यास करतो त्याची सुरुवातच आयर्लंडमध्ये झाली होती. ठीक आहे. तर होम रूलचा अर्थ, होम रूल म्हणजे जिथे आपण राहतो तिथे आपलं राज्य असलं पाहिजे, या तत्वावर ही होम रूल चळवळ असते. तर भारतामध्ये असंतोष वाढला. या परिस्थितीत डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळीची सुरुवात केली. होम रूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करायचा, त्यालाच आपण स्वशासन किंवा त्यालाच आपण स्वराज्यसुद्धा म्हणतो. आयर्लंड या देशातही वसाहतवादाविरुद्ध, कारण की इंग्रजांच्या वसाहती फक्त भारतात नव्हत्या, त्या आयर्लंडमध्ये सुद्धा होत्या. आयर्लंड जरी युकेचा म्हणजे युनायटेड किंगडमचा एक भाग आहे, तरी इंग्रजांनी त्यालासुद्धा आपल्या सत्तेत आणलेलं होतं आणि तिथे होम रूल चळवळ यशस्वीपणे घडून आली होती. तर डॉक्टर एनी बेझंट व लोकमान्य टिळकांनी देशभर झंझावती दौरे केले, म्हणजे खूप फिरले, पूर्ण देश ते फिरले. स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोहोचवली. म्हणजे हे जे स्वशासन आहे, जे होम रूल आहे, हे लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं. त्याचा अर्थ लोकांना सांगितला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, हे टिळकांनी त्या काळात ठामपणे सांगितलं. पहिले महायुद्ध व भारत. युरोपातील युद्धजन्य परिस्थिती, भारतीय जनतेत वाढणारा असंतोष, होम रूल चळवळीची वाढती लोकप्रियता, या सगळ्या गोष्टीमुळे भारतीयांचं सहकार्य मिळवणं हे इंग्रजांना आवश्यक वाटत होतं, कारण की पहिल्या महायुद्धामध्ये भारतीयांची मदत असल्याशिवाय किंवा भारतीयांची मदत घेतल्याशिवाय पर्याय नव्हता इंग्रजांना. आणि म्हणूनच भारतीयांना काहीतरी राजकीय अधिकार द्यावे असं ब्रिटिश सरकारनं ठरवलं. भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार द्यावे, म्हणजे भारताला स्वातंत्र्य द्यायचं पण टप्प्याटप्प्याने द्यायचं आणि एक जबाबदार राज्यपद्धती भारतीयांना देण्यात येईल, हे त्यांनी 1917 तत्कालीन भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषित केलं. सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनतासुद्धा सरकारला सहकार्य करेल, असं टिळकांनी जाहीर केलं. लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला
प्रतियोगी सहकारिता असं म्हणतात. म्हणजे जर तुम्ही आम्हाला कोऑपरेट कराल, आम्हाला साथ द्याल, तर भारतीय लोकसुद्धा तुम्हाला साथ देतील, असं लोकमान्य टिळकांनी मान्य केलं. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. 1919मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला. घटनात्मक म्हणजे घटना म्हणजेच भारतामध्ये संविधान असलं पाहिजे. भारतामधली जी घटना आहे, भारतामध्ये जे काही अधिकार आहे, त्यामध्ये कुठेतरी सुधारणा घडवून आणण्यासाठी हा कायदा मंजूर केला. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हणतात. या कायद्यानुसार बिनमहत्त्वाची खाती, म्हणजे बरीचशी खाती जी बिनमहत्त्वाची आहे ती भारतीय मंत्र्यांकडे दिली, परंतु जी महत्त्वाची खाती, बघा इंग्रजांनी इथे सुद्धा कशा पद्धतीने एक चाणाक्ष नीती अवलंबली. खूप चालाखीने त्यांनी काय केलं, कमी महत्त्वाचे, म्हणजे भारतीयांना असं वाटलं पाहिजे की बा इंग्रजांनी आपल्याला खाती दिली आहे, कुठेतरी एक डिपार्टमेंट दिलं आहे, कुठेतरी आपल्या प्रशासनात समाविष्ट केला आहे, याचा फक्त त्यांनी दिखावा केला. त्यांनी कमी महत्त्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे दिली, पण महत्त्वाची खाती जसं अर्थ आहे, पैसा, महसूल, लोकांकडनं टॅक्स वसूल करणे, गृह म्हणजे देशावर राज्य करण्याचा जे काही महत्त्वाची खाती आहे ती गव्हर्नरच्या ताब्यात ठेवली. 1919च्या कायद्याने भारताच्या जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीला पुरेसा वाव मिळाला नाही. म्हणजे ही जी भारतीयांची मागणी होती राज्यपद्धतीची, तिला वाव दिला नाही इंग्रजांनी, आणि म्हणूनच या कायद्याने सगळ्यांचीच निराशा केली. हे स्वराज्य नव्हे तर त्याचा पायाही नव्हे, म्हणजे ना स्वराज्य आहे आणि त्याचा थोडा पायासुद्धा नाही आहे, या शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली. सरकारला जर नमवायचे असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे, हे त्यांनी सगळ्या भारतीयांना आतापर्यंत कळून चुकलं होतं. भारत नव्या आंदोलनास सिद्ध झालेलं होतं. तर विद्यार्थ्यांनो, आय होप की तुम्हाला हे प्रकरण कळलं असेल. या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रकरण अभ्यासू. थँक्यू.